जय हिंद मित्रांनो. एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 2024चा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार आलोक शुक्ला यांना जाहीर झाला, तर हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्ती कोण होत्या? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच मेधा पाटकर हा या पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्ती होत्या. हा जो पुरस्कार आहे, या पुरस्काराची स्थापना 1989 मध्ये करण्यात आली होती व पहिल्यांदा हा पुरस्कार 1990 मध्ये देण्यात आला होता. आतापर्यंत आलोक शुक्ला यांना धरून हा पुरस्कार 7 भारतीयांनी पटकावला आहे. त्यामध्ये पहिला पुरस्कार 1992 मध्ये मेधा पाटकर, दुसरा 1996 मध्ये MC मेहता, 2004 मध्ये रशिदा बी व चंपा देवी शुक्ला, 2014चा रमेश अग्रवाल, 2017 मध्ये प्रफुल्ल सामंतरा आणि आता 2024चा आलोक शुक्ला यांनी हा पुरस्कार पटकावला आहे. मित्रांनो, हा पुरस्कार ग्रीन नोबेल या नावाने सुद्धा ओळखला जातो व या पुरस्कारामध्ये पुरस्कार स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते, तर $2 लाख इतकी यामध्ये रोख रक्कम देण्यात येते. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. जगातील सर्वात खोल ब्लू होल कोठे सापडला आहे? तर आता जगातील सर्वात खोल ब्लू होल हा मेक्सिको या देशामध्ये सापडलेला आहे. बरं, या ब्लू होलची एकूण खोली किती आहे? तर 1380 फूट इतकी या ब्लू होलची खोली असून याला तामजे ब्लू होल असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, या आधीचा सर्वात मोठा होल हा दक्षिण चीन समुद्रात होता व त्या होलला ड्रॅगन होल या नावाने ओळखलं जात होतं व त्याची खोली ही 990 फूट इतकी आहे. म्हणजेच आताचा जो मेक्सिको मधील तामजे ब्लू होल आहे त्याची खोली ही चीन मधील होलपेक्षा 390 फुटाने अधिक आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता नौदलाचे उपप्रमुख म्हणून कृष्णा स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, कृष्णा स्वामीनाथन यांनी 1 मे रोजी नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे आणि त्यांची नियुक्ती कोणाच्या जागी करण्यात आली? तर दिनेश त्रिपाठी यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता हे जे दिनेश त्रिपाठी आहेत हे भारताचे 26वे नौदल प्रमुख बनले आहेत. यासह हे सुद्धा लक्षात ठेवा, याआधी 25वे नौदल प्रमुख हे आर हरिकुमार होते, 24वे करमबीर सिंग, 23वे सुनील लांबा, तर 22वे प्रमुख हे रॉबिन के धवन होते. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे महासंचालक हे नलिन प्रभात बनले आहेत. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या सचिवपदी सौरभ गर्ग, भारत बेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिन नेगी, टपाल खात्यात सचिव वंदिता कोल, सीबीआयच्या सहसंचालकपदी अनुराग कुमार, विद्यापीठ अनुदान आयोग सदस्य म्हणून सच्चिदानंद मोहंती, जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीवर राकेश मोहन, तर US इंडिया टॅक्स फोरमचे प्रमुख म्हणून तरुण बजाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. अलीकडेच वित्त मंत्रालयाने कोणत्या क्षेत्राला AEO दर्जा दिला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच रत्न आणि आभूषण क्षेत्राला वित्त मंत्रालयाद्वारे AEO दर्जा देण्यात आला आहे. मित्रांनो, आपल्याला एक्झाम मध्ये या AEOचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो, तर नोट करून घ्या. AEO म्हणजेच ऑथराइज्ड इकॉनॉमिक ऑपरेटर असे याचं पूर्ण स्वरूप आहे व हा कार्यक्रम भारतामध्ये 2011 मध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सीमा शुल्क विभागाने सुरू केला होता. बरं, जागतिक स्तरावर या कार्यक्रमाची सुरुवात कोणाद्वारे करण्यात आली होती? तर WCO म्हणजे जागतिक सीमा शुल्क संघटनेद्वारे या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती व या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? तर जागतिक व्यापार सुरक्षित आणि सुलभ करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. इथे आता रत्ने आणि आभूषणाचा उल्लेख आला आहे, तर याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये रत्ने आणि आभूषणाच्या निर्यातीत 14.94% घट झाली आहे. आता हा प्रश्न पहा. रिकामी जागा या तारखेस DRDO द्वारे स्मार्ट प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. तर मित्रांनो, DRDOने 1 मे रोजी या स्मार्ट प्रणालीची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. आता हे स्मार्ट म्हणजे काय? तर स्मार्ट म्हणजे सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पेडो असे याचं पूर्ण स्वरूप आहे. बरं, या प्रणालीची चाचणी कोठे घेण्यात आली? तर ओडिशातील डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावर या स्मार्ट प्रणालीची चाचणी घेण्यात आलेली आहे. हे जे स्मार्ट आहे हे पुढील पिढीतील क्षेपणास्त्रावर आधारित लाईटवेट टॉर्पेडो वितरण प्रणाली आहे. यामुळे भारताच्या पाणबुडी विरोधी युद्ध क्षमतेत वाढ होईल. बरं, या स्मार्टची रेंज किती आहे? तर 643 + 20 किलोमीटर इतकी याची रेंज आहे. मित्रांनो, या स्मार्ट प्रणालीची चाचणी डेट लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये आयोगाद्वारे बऱ्याच वेळा अशा डेट विचारण्यात येत आहेत. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, DRDOने 11 एप्रिल रोजी ओडिशातील एकात्मिक चाचणी रेंज चांदीपूर येथून निर्भय क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती.
प्रश्न क्रमांक 5. अलीकडे चर्चेत असलेल्या गोदरेज कंपनीची स्थापना कधी करण्यात आली होती? तर आता ही जी गोदरेज कंपनी आहे, या कंपनीची स्थापना ही 1897 मध्ये करण्यात आली होती. बरं, सध्या ही कंपनी चर्चेमध्ये का आली आहे? तर 127 वर्षानंतर प्रथमच गोदरेज कुटुंबात वाटण्या झाल्यानंतर ही कंपनी चर्चेत आलेली आहे. आपल्याला एक्झामच्या दृष्टीने हे लक्षात ठेवायचं आहे की या गोदरेज कंपनीची स्थापना 1897 मध्ये झाली असून याचे संस्थापक आर्डेश्वर गोदरेज आणि फिरोजशाह गोदरेज हे आहेत. याबरोबरच या कंपनीविषयी हे लक्षात ठेवा, 1897 मध्ये गोदरेजने भारतात लिव्हर तंत्रज्ञानासह पहिले लॉक सादर केले होते. 1955 मध्ये याच कंपनीने भारतातील पहिले स्वदेशी टाइपरायटर तयार केले. 1958 मध्ये फ्रीज बनवणारी ही पहिली भारतीय कंपनी होती. तर 1989 मध्ये PUF सादर करणारी ही पहिली भारतीय कंपनी ठरली होती. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी हे सर्व पॉईंट नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. उमा रमणन यांचे नुकतेच वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले, तर त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर या ज्या उमा रमणन आहेत या एक गायिका होत्या आणि त्यांनी तामिळ चित्रपटामध्ये पार्श्वगायिका म्हणून कार्य केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मित्रांनो, एप्रिल 2024 मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी संकलन करण्यात आले, तर एप्रिल महिन्यात एकूण किती जीएसटी संकलन झाले हेच आपल्याला या प्रश्नामध्ये सांगायचं आहे. तर या एप्रिल महिन्यामध्ये एकूण 2.10 लाख कोटी इतके जीएसटी संकलन झालेले आहे. आणि प्रथमच आता जीएसटी संकलनाने 2 लाख कोटी रुपयाचा आकडा पार केला आहे. मित्रांनो, ही जी जीएसटी मधील वाढ आहे ही मुख्यतः देशांतर्गत व्यवहार आणि आयातीमधील मजबूत वाढीमुळे झाली आहे. प्रश्न क्रमांक 8. संसदीय कामकाज मंत्रालयाकडून स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन कधी करण्यात आले? तर आता संसदीय कामकाज मंत्रालयाने 16 ते 30 एप्रिल दरम्यान स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन केलेलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो? तर आता हा जो जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन आहे हा दरवर्षी 3 मे रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्र आमसभेने 1993 मध्ये केली होती. बरं, यावेळेसच्या या दिवसाची थीम काय आहे? तर प्रेस फॉर द प्लॅनेट, जर्नलिझम इन द फेस ऑफ द इन्व्हायरमेंटल क्रायसिस अशी यावेळेसच्या या दिवसाची थीम आहे. बरं, आता इथे वृत्तपत्राचा उल्लेख आला आहे. तर भारतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं? तर बंगाल गॅजेट हे भारतातील पहिलं वृत्तपत्र होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 46व्या अंटार्क्टिक करार विचार विनिमय बैठकीचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.